अमरावतीत घरगुती गॅस सिलेंडरच्या दरवाढीने सर्वसामान्य नागरिक त्रस्त झालेले आहेत। आता घरगुती गॅस सिलेंडर 29 रुपयांनी महाग झालेला असून आधीच वाढलेल्या महागाईमध्ये पेट्रोल आणि गॅसचे दर वाढत असल्यामुळे सर्वसामान्यांचं बजेट कोलमडलंय। दरवाढीमुळे आता पुन्हा चुलीवरती स्वयंपाक करायचा का असा सवाल अमरावतीमधील महिलांनी उपस्थित केलेला असून सरकारने तातडीने महागाई आटोक्यात आणून दिलासा द्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे। इराण अमेरिकेचं जे युद्ध आहे त्यामुळं कसं आहे, हा गॅसचे जे आहे जे पूर्ण हे तर ते कमी येऊन राहिलेले आहे, त्यामुळं तुटवड्यामुळं हा जो प्रॉब्लेम आलेला आहे। सामान्य जनतेसाठी तर ऑब्वियस आहेच की ते बजेट तर थोडा हलतोच आहे, पण ठीक आहे की काही गोष्टींना आपल्याला त्या अडचणींना सामोरं जावंच लागणार आहे आणि आम्ही म्हणजे हेच अपेक्षा करू की पुढे चालून या गोष्टींचा जास्ती हे नको व्हायला, त्रास नको व्हायला सामान्य जनतेसाठी तरी। बजेट कोलमडलं असलं आता या भाववाढीमुळं सरकारकडनं एवढीच अपेक्षा आहे आता की 500 ते 600च्या दरम्यान सिलेंडरचे भाव पाहिजे। जास्तच भाववाढ सुरू आहे। पहिले जे सिलेंडरचे भाव होते आणि आताचे जे आहे ते दुप्पटच्या याच्यात आहे। तर मला असं वाटते की आता जे वाढलं आहे ते ठीक आहे, कारण ते ॲडजस्ट करायला खूप कठीण होत आहे, पण याच्यानंतर कधीही म्हणजे सिलेंडरचे भाव नको वाढायला आणि शक्यतो ते कमी व्हायला पाहिजे। सामान्य व्यक्तीला मी सांगते ना, सामान्य व्यक्तीला खूपसे प्रश्न पडत आहे की कसं काय करावं। पेट्रोलचे दर वाढते आहे, गॅसचे दर वाढते आहे, बाकीच्यांचा तर भाव तुम्हाला माहीतच आहे कुठे पोहोचलेला आहे। तर पण आता यावेळेस तरी मी त्या सरकारला फक्त एवढीच विनंती करते, आता प्लीज आमच्यासारख्या साधारण व्यक्तीचा तरी त्यांनी विचार करावा आणि हे जे दर वाढलेले आहेत ते त्यांनी कमी करावे।